फंडने रिटर्न्स मिळवून दिले 37% पेक्षा जास्त, तरी सुद्धा क्लायंटने SIP बंद केली. आज माझ्याच ह्या क्लायंटची स्टोरी पूर्ण समजून घेऊया. आम्ही त्यांना हा फंड जून 2021 ला सजेस्ट केला. त्यावेळेला साधारणतः या फंडचा NAV चालू होता ₹17 आणि 20 महिन्यानंतर म्हणजे जानेवारी 2023 ला त्यांनी ही SIP बंद करायचा निर्णय घेतला. का? तर त्यावेळेला त्या फंडचा NAV चालू होता ₹17. म्हणजे 1.5 वर्ष साधारणतः त्यांनी अमाऊंट निगेटिव्हच बघितली. पण आजच्या दिवसाला ते रिग्रेट करतायत. का? तर त्यांनी तर SIP बंद केली, पण मी त्यांना अमाऊंट विथड्रॉ करू दिली नाही. आणि त्या 20,000चं व्हॅल्युएशन आज 66,000 झालंय विथ द 37% CAGR. मित्रांनो, मी खूप वेळा जेव्हा फंड चूज करतो ना, तर नॉट नेसेसरी ते लगेच आज चाललेच पाहिजे. येणाऱ्या काळात त्यांचं सायकल बदलल्यावरती ते डेफिनेटली परफॉर्म करू शकतात. पण याला एक सफिशियंट टाइम द्यावा लागतो. पण आज बऱ्याच इन्व्हेस्टरचं कसं आहे, की माझे फंड हे मला सातत्यपूर्ण पॉझिटिव्ह दिसलेच पाहिजे. तर म्युच्युअल फंड हे त्याच्यासाठी नाही. त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आणि ती आपल्याला ॲब्झॉर्ब करावी लागणार. सो तुम्ही देखील अशाच योग्य पोर्टफोलिओ बनवायचा विचार करत असाल, योग्य सल्ला हवा असेल, लॉंग टर्मला मोठी वेल्थ क्रिएट करायची असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.